मार ले, ओ सोनिए डांस पे चांस मार ले, ओ लिए डांस पे चांस मार ले, ओ हिरिए डांस पे चांस मार ले. असं करून तुम्हाला जे इथं दुकानं दिसतील ना ते सगळे लग्नवाले दिसतील, म्हणजे जेवढे लग्नाचं सामान आहे किंवा साड्या आहेत सगळे तुम्हाला जास्त करून इथं ते दिसणार. लेहंगे लाख लाख रुपयापर्यंतचे, 50,000च्या पर्यंतचे सगळे दिसायला येतं. इकडल्या साईडला सगळ्या दुकानावर जास्त करून ते दिसायला पूर्ण दुकान त्यानं भरलेलं आहे. त्याला नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि पलीकडल्या साईडला जायचं आपल्याला, आणि गर्दी खूप जास्त दिसायला आहे. इथून एंट्री होते मधामध्ये, आणि रोडच्या आपल्याला काही स्टेशनमध्ये नाही जायचं, स्टेशनच्या पलीकडे जायचे आहे लाल किल्ल्यासाठी. आणि ऑटोवाले तर सगळे बघायचं कामच नाही इथं, सगळी गर्दीच गर्दी आहे नुसती. म्हणजे एवढी भीड आहे का नाही, खूप जास्त भीड आहे. हे स्टेशन मेन स्टेशन इकडल्या साईडने एंट्री होते, आणि वर लिहिलेलं आहे न्यू दिल्ली. आणि चारी साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडल्या साईडला म्हणजे प्लॅटफॉर्म मोठं बनायला लागले, इकडल्या साईडला प्लॅटफॉर्म मोठं बनायला लागले. आणि मधामध्ये जी साईड बघा सगळी गर्दी दिसायला तेवढी नाही आहे जेवढी संध्याकाळी असते. लावले तर खूप सारे तिकीट काउंटर लावले तर सगळ्यावर तिकीटं काढण्यासाठी, जवळपास 7 ते 8 आहेत. पण आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला स्टेशनच्या मधातून पलीकडल्या साईडला जायचं लाल किल्ल्यासाठी. बघा गर्दीच गर्दी आहे लांबपर्यंत. Welcome me into the fold, blooming flowers, as much as I can hold. I'm gone away, I'm gone away. दुसऱ्या साईडला आलो मी, आणि टोटल 16 स्टेशन आहेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म आहे इथं, जे की ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला खूप लांब आहे राव. 5-6 मिनिटं मला बाहेर यायला लागलं. बाहेर आलो पाठीमागल्या साईडला, दुसऱ्या साईडला एक्झिट लिहिले, एक्झिट करूया. म्हणजे 10-1 मिनटं लागलं मला एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवर निघायला बाहेर निघत्या रेल्वे स्टेशनच्या. आणि गर्दी तर असं वाटतं गर्दी जाणवायला लागली इथं, म्हणजे एवढी जास्त खूप जास्त गर्दी आहे, जेवढं पुण्यामध्ये नसते तेवढी. किती गेट आहेत आणि किती काय काय एक्झिट किती येते काय समजणार. जाऊ दे, आपल्याला तर तिकडल्या साईडला जायचं बाहेर. समोर दिसतोय तो आहे अजमेरी गेट, जे की लाल किल्ल्याकडे जाताना आहे. आणि समोर ट्रॅफिक बघा, सगळीकडे ट्रॅफिक, आणि छोटी छोटी ई रिक्षा आणि जे हाताने चालणारे ते पण खूप दिसायला लागले. आणि ट्रॅफिक पलीकडल्या साईडला बी ट्रॅफिक, तिकडल्या बी साईडला ट्रॅफिकच ट्रॅफिक लागले इथं. बस आहे बरं, आपल्याकडे गाडी नाही, चलत तर जायला आलो आपण. पूर्ण ट्रॅफिकच दिसायला, सगळे छोटे छोटे ई रिक्षा, काही हाताने घेऊन जाणारे, काही मोठ्या गाड्या, सगळे ट्रॅफिकच लागले इथून लांबपर्यंत. मध्ये चालतायचं मला विचित्र गोष्ट दाखवतो. एक गाड्या दिसायला लागल्या, गाडीचं जे खाल्लं व्हील असते त्या व्हीलसाठीचं पूर्ण एक दुकान बनलेलं बघा. छोटे मोठे सगळे जे सुकेज असो, 4 व्हीलरचं असो, छोट्या गाडीचं पूर्ण बनलेलं मार्केट. मला विचित्र गोष्टी दिसायला लागल्या जे की मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. तर अशा 2 साईडला खंबे लावलेले मधामधून चालायला लागला. आणि हे पूर्ण गल्ल्यामध्ये दुकानं बनलेली, छोटे छोटे दुकानं, जास्त मोठे नाही. आणि आजीबी गरीब गोष्टी बघायला भेटायला ज्या मी आधी याच्या आधीवर कधीच बघितलं नाही. हे पूर्ण असं आपल्यासारखंच दुकान आहे. ते सिलेंडर कसे येतात, आणि इथं सिलेंडर कशी घेऊन झाले बघा. एकावर एक गाडीवर टाकून, छोटीशी गाडी आहे आणि त्याच्यावर सिलेंडर टाकून घेऊन झाले. आणि साईडलाच राहिली की जामा मस्जिद, जी की भारतातली सर्वात मोठी मस्जिद आहे. आणि हे सिलेंडर किती येतं, 4-4-8-12-16 सिलेंडर आहेत गाडीवर घेऊन टाकून झाले. आलतो आणि हे गेट नंबर 3 मधून जायला लागलो मी. जामा मस्जिद दिसायला तर खूप मोठी दिसायला लागली बाहेरूनच. आणि मधामध्ये जाऊया, इथे काही एंट्री चेकिंग नाही, काही नाही झाली, फक्त डायरेक्ट घुसलो मधामध्ये. बघूया समोर भेटते का. 3 मधून एंट्री केली, आणि चप्पल आहे ते हातातच घेऊन आलो मी, कारण मधामध्ये तिथे ठेवू द्यायला आली पण 20 रुपये घेऊन आले. तर ही काय अशी जामा मस्जिद एवढ्या ह्याच्यामध्ये सगळेजण नमाज पाडते तर संध्याकाळच्या टाईमला. किती मोठी दिसायला लांबपर्यंत, खूप मोठी सुंदरशी मस्जिद दिसायला. आणि तिकडल्या साईडला आपण मधात जाऊया. आणि ही असं काय दिसायला संध्याकाळच्या टाईमला. माणसं खूप जास्त गर्दी पण दिसायला. आणि समोर एक ब्रिज टाईपचंच, म्हणजे पूल टाईपचंच बनलेलं आहे. पाय खूप जास्त पळले तर उन्हामुळे बरं आहे असं चालण्यासाठी एक गाडी तरी टाकल्या समोर. वा किती ग्रँड दिसायला, एकदम सुंदर आहे. अजून असं काय दिसतंय एकदम बारीक. समोर एक सँडलियाचं झुमर लावलं आहे, आणि मधामध्ये पांढऱ्या कलरचं पूर्ण पर्शिने केले. आणि टाईम पण 4:15 व्हायला आहे. सुंदर दिसायला एकदम. आणि मधामध्ये ते जे आहेत ते जास्त करून जे नमाज पडणार आहेत त्यांनाच मधामध्ये इथं बसून नमाज पाडते. व्ह्यू दाखवतो कशी आहे ही जामा मस्जिद, जी की भारताची सर्वात मोठी आणि मानली जाणारी मस्जिद आहे. आणि एकदा चारीकडलं दाखवतो. मला खूप
4 ते 5 6 दरवाजे, तिकडल्या साईडला पण दरवाजा आहे आणि ज्या 3 नंबर चालतो मी तिकडल्या साईडला पण दरवाजा आहे. तिथमधून बाहेर आलो मी आणि तिथं म्हणजे काय असं बघण्यासारखं नव्हतं, फक्त मोठी होती 10-15 मिनिटं लागून जास्त नाही टाईम लागलं. आणि मी आता जे रेड किल्ला लाल किल्ला म्हणजे तर रेड रोड तिकडं जायला लागलो. इथून जास्त लांब नाही, 1 किलोमीटर आहे. वापस रस्त्याला निघायला लागलो मी. रोड क्रॉस केला आणि मी आलो समोर डायरेक्ट लाल किल्ल्याच्या समोर. त्यासमोर दिसायला लागला इथंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दर 26 जानेवारीला सगळ्यांना भाषण देतात आणि 15 ऑगस्टला पण तिथून दिले जाते दरवर्षी. आणि असं काही खूप मोठा दिसायला लागला किल्ला. आता किल्ल्यामध्ये मधामध्ये एंट्री आहे का नाही बघायला लागणार आहे. तिकडल्या साईडला बहुतेक संध्याकाळी काहीतरी फंक्शन आहे आणि गर्दी तर दिसायला लागली, खूप जास्त माणसं आहे तिथं. तर जाऊया इकडल्या साईडला मधामध्ये एंट्री भेटते का नाही आपल्याला लाल किल्ल्यामध्ये. तिकडे राहिले आणि त्याच्या अगोदर इथं घेतले जाते. जर तुम्ही फिजिकल घेतला तर 50 रुपये आणि जर ऑनलाईन घेतलं तर 35 रुपये. इथं तिकटाचे दर लिहिलेत आणि जर तुम्ही फॉरनर आहे तर 600 रुपये. त्याच्यानंतर 550 रुपये ऑनलाईन केलं तर असे तिकटाचे दर आहेत. आणि इथं स्कॅनर लावले, स्कॅनर तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट ऑनलाईन बी तिकीट काढू लागते. फक्त 35 रुपयाचं आहे, जास्त महाग नाही. आणि 950 रुपयाचं पण तिकडं, पण ते फॉरनरसाठी आपल्यासाठी नाही आहे. तर काढलं मी तिकीट. जाऊया मधामध्ये. इकडं आधी चेकिंग होते, तिकडे साईडला फिजिकल तिकीट काढलं जातं आणि मग मधामध्ये तिकडून एंट्री होते. साईडला एंट्री झाली आपली, चेकिंग बिकिंग झाली आणि पूर्ण आता आम्ही चालला पूर्ण किल्ल्यामध्ये जे की. आणि साईडला असं पाण्याचं होतं आधी, पण आता सगळीकडे गार्डन टाईपच केलं आहे बघा. पूर्ण दिसायला पहिले पाणी असायचं इथं पूर्णपणे चारीकडलं किल्ल्याच्या साईडला. आता सगळं गार्डन केलं. आणि जाऊया मधामध्ये किल्ल्यामध्ये. लाल किल्ला बाहेरून ते सगळं लाल लाल दिसायला म्हणून तर लाल किल्ला नाव ठेवलं पूर्ण. तर वाटलं नव्हतं बघायला भेटेन आपल्याला. किल्ल्यामध्ये डायरेक्ट मार्केट लावले, दोन्ही साईडला मार्केट आहे. इकडल्या साईडला मार्केट आहे आणि इकडल्या साईडला किल्ल्याच्या मधात आहे लिटरली. म्हणजे खरं सांगायचं हो का बरं, पूर्ण मार्केट आहे. जशी बाहेर होती तशी मार्केट पूर्ण किल्ल्याच्या मधात आहे. भारी आहे. इकडल्या साईडला पूर्ण किल्ल्यामध्ये यायला आला आणि चादरी बिदरी सगळंच आहे. किल्ला तसं बघायला गेलं तर एकदम ग्रँड पण आहे आणि एकदम सुंदर पण दिसायला आले. लांब लांब पण दरवाजे पण खूप सारे दिसायला आले. वा भारी आहे. दिवाने आम जी बिल्डिंग आहे म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे दिसायला लागले बघा तुम्हाला. सगळीकडं पिल्लर लावलेलं दिसायला आणि मधामध्ये गॅप आहे. हे आहे दिवाने आम, जिथं की शहाजहान बसायचा आणि जे बी त्यांचे हे होते प्रजा होती, म्हणजे जेवढे पण माणसं त्यांची कारणं असायची किंवा कोणतेही प्रकारचे काम असायचे ते सगळ्यांचं ऐकायचं. तिथं बसून जे की चारीकडून ग्लास लावले, काच लावले आणि तिथं बसून शहाजहान पूर्णपणे सगळ्यांचे ऐकायचं. कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाला काय प्रॉब्लेम आहे असं सांगण्यासाठी. आता रिफ्लेक्शन चमकायला लागलं दुसऱ्या साईडनं. तुम्हाला काय करतो बघायचं, पूर्ण काच राहिलं ओरिजिनल आहे आणि एकदम सुंदर दिसायला लागले. पूर्ण पांढऱ्या कलरच्या फरशीनं बनलेलं आहे. मधामध्ये डिझाईनिंग केल्या, पूर्ण मधापर्यंत दिसायला लागले. पूर्ण कसले भारी केले. वा सुंदर आहे. चित्रकारी नक्षकारी एकदम ओरिजिनल असण्याचं आहे. संध्याकाळच्या टाईमला तुम्ही 100% जे किल्ला आहे लाल किल्ल्यावर येऊ शकता. संध्याकाळी 4-5 वाजता जर ऊन लागत नसलं तर, कारण दुपारी तो उन्हात खूप जास्त उपयोग नाही. आणि मी संध्याकाळच्या टाईमला आला. असं काय म्हणजे विशेष काय बघण्यासाठी नव्हत्या, 2-4 गोष्टी होत्या ज्या बघण्यासाठी होत्या. मी बघितल्या आणि बसलो मस्तपैकी. इथं गार्डन टाईप पूर्ण जेवढं लाल किल्ल्यामध्ये सगळीकडे गार्डन बनलेलं आहे आणि जी झाडांची सावली आहे ती पण पडायला लागली. किती मोठं आता हे झाडाचं नाव पण मला माहीत नाही, पण एकदम हिरवगार दिसायला लागले. आणि त्याच्यामधून सूर्य पण तिकडल्या साईडला चमकायला लागले. खूप सारे फॅमिली आहे जे बसले इथं आणि एकदम गार्डन टाईप बसले. आणि मी पण बसलो. 2-4 गोष्टी. मला पण असं काही किल्ल्यामध्ये फिरायला आवडत नाही. किल्ले मला कुठले आवडते, ट्रेकिंगवाले किल्ले खूप जास्त आवडतात, जे की वरी चढत जायचे. असे किल्ले अजिबात म्हणजे ठीक आहे चालतं तेवढं बघण्यासारखी, कारण हिस्टॉरिकल खूप जास्त ऐतिहासिक असते ना, म्हणजे या गोष्टी घडलेल्या आहेत तेवढं. म्युझियम पण आहे, म्युझियममध्ये मला अजिबात म्हणजे थोडा पण इंटरेस्ट नाही. म्युझियम पण आहे इथं तिथल्या साईडला, तिकडल्या साईडला ती बिल्डिंग दिसायला तिथे म्युझियम आहे, पण मी म्युझियममध्ये नाही गेलो कारण मला आवडत नाही बघायला ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत. बाकी कधी नंतर आल्यानंतर बघू. तर आता सध्या तरी मी इथं बसण्याचा व्ह्यू बघतो. आणि पलीकडल्या साईडला ती यमुना नदी, ज्या यमुना नदीचे किनारे ताजमहल पण आहे. आता इथून पलीकडल्या साईडला जाण्यासाठी एंट्री तर आहे, पण मधामध्ये जाऊ देण्यात झालं आहे आणि सगळेजण बसले इथं दिसायला लागले. आतमध्ये असं की पूर्ण दगडावर एक कोरलेला पूर्ण मॅप पण बनलेला आहे. इथं पूर्ण लाल किल्ला कसा दिसतोय ते दिसायला. आणि इकडं
पूर्ण त्याचे नंबर दिलेत, कुठं कुठं काय काय काय, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर, इथून एंट्रन्स होते, तिथे तिकीट काउंटर लिहिलं आहे आणि पूर्ण आपण आता सध्या हे 4 नंबरचं दिसायला आहे तिथं आहोत. पाहायला आले आणि मी किल्ल्याच्या बाहेर आलो आणि दोन्ही साईडला तोफा लावल्या आता. पण भारतीय माणसं बघा तोफावर पण लहान लहान लेकरायला बसवलं आले की जे की बसवायला नाही पाहिजे. याच्यावरूनच कळते आपण किती पाठीमाग राहिलो. जर पायावर जर पडले त्या खाली तर किती अवघड आहे, म्हणजे त्याचे पायावरच लागेल ना, किती वजनदार आहे, पूर्ण लोखंडाचे दिसायला लागले तर ते. आणि तोफावर तसे बसविले इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला बसले. जाऊ दे आता आपण तरी काय बोलणार आहे, त्यांना बोलून काय उपयोग नाही. जायला लागलो आम्ही बाहेर डायरेक्ट जिकडून आलो तर तिकडं साईडला. रांझे के दिल से है दुआ, रंग दे तुम है गेरुआ। आज मैं दिल्ली के सबसे बड़े स्टेज पर खड़ा हूँ। पर्दा खुलते ही पहला डायलॉग मेरा होगा और देखिए पर्दा खुल गया। रंग दे तुम है गेरुआ, रांझे के दिल से है दुआ, रंग दे तुम है गेरुआ। मैं बड़ा होके शाहरुख खान जैसा एक बहुत बड़ा एक्टर बनूंगा। मैं एक एक्टर बनूंगा। मुझे ये बनना था। अरे मेरे सपने, मुझे ये बनना था। तीर हमारी नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है। अरे वो देखो दिल्ली मेट्रो, ये मैंने बनाई है। अब आप सब अपनी फैमिली के साथ आराम से ट्रैवल कर सकते हैं, आराम से ट्रैवल कर सकते हैं। मुझे क्रिकेट खेलना बहुत पसंद है। मैं बड़ा होके क्रिकेटर बनना चाहता हूँ। मैं बड़े क्रिकेटर बनूंगा। चांस मार ले ओ सोनिए, डांस पे चांस मार ले ओ बल्लिए, डांस पे चांस मार ले ओ हिरिए, डांस पे चांस मार ले। मुझे डांस करना ना बहुत पसंद है। मैं बड़े होके सरोज खान जी जैसी बड़ी कोरियोग्राफर बनूंगी। मैं एक कोरियोग्राफर बनूंगी। माझ्या आयुष्यामधलं पहिलं मी नुक्कड जे होते म्हणले ते दिल्ली साईडलाच होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही. नुक्कड डान्स म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन ते ढोलकी वाजत सगळ्यांना सांगते. तर ते पहिल्यांदा पाहिलं मी इथं ते लाल किल्ल्यापाशी एकदम भारी नशामुक्तीसाठी होतं. जर तुम्ही नशा करत असल्या दारूचं किंवा सिगरेट गुटखा या प्रकारचे जर नशा करत असल्या तर त्याच्यासाठी होतं. एकदम भारी वाटलं. मी तर फर्स्ट टाइम बघितलं. आता बाहेर आलो आणि समोर सगळी ट्रॅफिक दिसायला लागले. बघा पूर्ण ट्रॅफिक, पूर्ण हॉर्नचा आवाज यायला लागले. तर दिल्लीमध्ये आल्यापासून मला दिसतं हॉर्नचा आवाज यायला लागला, बाकी काही नाही गेलं. कारण तिकडे उत्तराखंडमध्ये काही 8-10 दिवस इतकं शांत वाटलं का नाही. तिकडून इकडे आल्यास पूर्ण हॉर्नच वाजायला. जेव्हापासून आलो मी दिल्लीमध्ये नुसतं हॉर्न तिकडल्या साईडला नुसतं हॉर्न आहे. तर जाऊया आपण इथून चांदनी चौक जे मंदिर जाते जे मार्केट आहे ते फिरूया संध्याकाळच्या टाईमला. सगळ्या गाड्या इथं दिसायला थांबल्या. राहिला लाल किल्ला आणि लाल किल्ल्याचे जर समोर रोड क्रॉस करून आला तुम्ही तर हे चालू झालं चांदनी चौकचं आपलं पूर्ण मार्केट. लांबपर्यंत संध्याकाळच्याला पूर्ण मार्केट भरलेलं दिसायला लागले. अजीबो गरीब जे मी कधी बघितले नाहीत त्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. इथं मी पण बघितल्या आणि तुम्हाला पण दाखवतो नवीन गोष्टी ज्या की फक्त आणि फक्त इथंच भेटतात. चालत आलो रिक्षा बघा दिसायला लागले. किती रिक्षा आहेत, पूर्ण रिक्षा आहे इथं. आणि चालत ते पूर्ण जे सरळ रस्ता आहे ते पूर्ण ओल्ड दिल्ली म्हणजे पुराणी दिल्ली म्हणून असं ओळखलं जातं. आणि दोन्ही साईडला दुकान आहेत. तर सगळे माणसं चालत येतं ना. ॲटो रिक्षा चालते इथं. बाकी छोटेवाले ते बी सायकलवाले, कुठलेही इलेक्ट्रिक चालत नाहीत किंवा कुठले पेट्रोल डिझेलवाले चालत नाहीत. आणि इथं गुरुद्वारा पण आहे जे की समोर दिसायला लागला आहे. आणि मी जवळपास 1 किलोमीटर चालत आलो. तिकडल्या साईडला लाल किल्ला होता आणि चालत अजून समोर 1 किलोमीटर जायचं. सगळे जे दिसायला आहेत सगळे ॲटोच आहेत. वा कसलं भारी दिसते. मेन रस्त्याने चालू आला. आता थोडंसं गल्ल्यामध्ये जाऊया. गल्ल्यामध्ये म्हणजे गल्लीमध्ये काय भेटते. दुसऱ्या साईडला
ते पुराणे दिल्ली म्हणतात याला. आणि अशी सगळे दुकानं दिसायला आले. असं करून तुम्हाला जे इथं दुकानं दिसतील ना ते सगळे लग्नवाले दिसतील. म्हणजे जेवढे लग्नाचं सामान आहे किंवा साड्या आहेत सगळे तुम्हाला जास्त करून इथं ते दिसणार. लेहंगे लाख रुपयापर्यंतचे 50,000च्या पर्यंतचे सगळे दिसायला इथे. इकडल्या साईडला सगळ्या दुकानावर जास्त करून ते दिसायला आहे. पूर्ण दुकान त्यानं भरलेलं आहे. लेहंग्याचे पूर्ण म्हणजे मार्केटच आहे. सुंदर सुंदर पण आहे. मधून आलो आणि मार्केट एवढं मोठं आहे की इकडल्या साईडला जाऊ काही इकडल्या साईडला जाऊ काही इकडल्या साईडला जाऊ एवढं मोठं दिसायला आले. सगळीकडे सेमच गेल्या दिसायला आले. काय करू आपण इकडल्या साईडला जाऊ कारण इकडं मेन रोड आहे. जिकडल्या साईडला मी आलतो इकडं अजून कुठं लांबपर्यंत आहे की. पण मार्केट खूपच मोठं आहे चांदणी चौकचं. तसं ओळखलं जाते ना पूर्ण इंडियामध्ये. ते बघा आणि दुकानामध्ये किती प्रकारचे ड्रेस दिसायला आहेत आणि एकदम भारी येतं. म्हणजे डोळ्याला चमकायला लागले तर सगळी चमकी लावले सगळे डिझाईनची बनवले तर सगळे पूर्ण दुकानाची दिसायला तिथपर्यंत सगळे दुकानं कपडे भरले आहेत. पूर्ण दिल्ली चौकामध्ये चांदणी चौकामध्ये अशा प्रकारचे सगळे दुकानं आहेत. आणि इकडल्या बी साईडला लावलेलं दिसायला येतं. चक्की बनवून ठेवले इकडल्या साईडला. इकडं पण खूप जास्त म्हणजे दुकानं आहेत. आणि मेन म्हणजे इकडं अजून काय भेटते संध्याकाळच्या टाईमला. आणि इथं कवर पण भेटते तर खायला पण खूप साऱ्या गोष्टी भेटते. आणि तिकडे कपडे पण खूप जास्त आहेत. चांदणी चौक आता मी आलो फतेहपुरी म्हणजे दुसरा इलाका चेंज झाला आहे. आणि इकडल्या साईडला सगळं चेंज झालं. तिकडं पूर्ण साड्याचं भेटत होतं. इथं फ्रूट चालू झाले. फळं त्यानंतर इलेक्ट्रॉनिकच्या जेवढ्या पण गोष्टी येतात तेवढ्या चालू झाल्या. आणि रिक्षावाले मला वाटते आज उडीणारच मला. सगळे बघा फळवाले ड्रायफ्रूटवाले सगळे चालू आहे. त्यानंतर मिठाईवाले खूप सारे मिठाईवाल्याची पण दुकानं दिसते तुम्हाला इथं जे की खूप भारी तर वाटते आणि खूप स्वस्त पण आहे इथं. आणि इकडं मंदिराचं पण दुकान आहे खूप भारी मार्केट आहे जिकडे की सगळ्या चपलाच भेटायला लागल्या. पूर्ण इकडल्या साईडला चपला तिकडल्या साईडला चपलाचेच मार्केट आहे. लांब छोट्या लहान लेकरापासून जे मोठ्या पोरांत सगळ्यांचा चष्म्याचं आणि पूर्ण जेवढ्या चपल्याचं मार्केट आहे बा. चपला दिसायला सगळ्या दुकानाचं नाव तेच आहे. मी वापस आलो आणि एकदा गर्दी बघा कसली गर्दी आहे. सगळी गर्दी लागली. कुठून मी माणसं घुसायला आहेत काय. वापस जायला लागलो मी जे पहाडगंज आहे तिकडे पण जी गर्दी दिसायला लागली. जाताना पण तेवढी जास्त नव्हती. आणि मेन म्हणजे समोर एक दारूचं दुकान आहे त्याच्यावर गर्दी किती आहे बघा. माणसं सगळे भांडणं करायला लागले दारू घेण्यासाठी. आणि आपले बाप कसं जाणार तिकडं आपल्याला जायचं रेल्वे स्टेशनला. इकडल्या साईडलाच रेल्वे स्टेशन आहे. आणि गर्दी काही कमी होणार. स्टेशनमध्ये आलो मी आणि टोटल 16 प्लॅटफॉर्म आहे इथं दिल्ली स्टेशनला. 1 ते 16 लिहिले बघा. पण जी गर्दी आहे बाप इथं दिल्लीमध्ये म्हणजे आल्याच समजते की गर्दी आहे म्हणून. लांबपर्यंत दिसते माणसं दिसणार तुम्हाला. तिथून सगळेजण चालले तर आपण बी रेल्वे स्टेशन जसं येताना क्रॉस केलं तर तसं जाताना क्रॉस करू. आणि तिकडल्या साईडला तिकीट काउंटर आहेत. जवळपास 20 तिकीट काउंटर आहेत इकडलं दिसायला. जाऊया आपण रेल्वे स्टेशन क्रॉस करूया. 9 वाजायला येतं आणि मी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलो. खूप जास्त थकलो होतो. जवळपास दुपारी 12 वाजता जेवण केलं होतं. आणि खाण्यासाठी भेंडीची भाजी आणि पराठा खायला घेतला आहे. जवळपास 120 रुपये झालं. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आजचा दिवस खूपच जास्त म्हणजे थोडासा हालत खराब होती ना त्यामुळे जास्त काही फिरलं नाही. बाकी उद्या फिरूया आपण अजून दिल्लीमध्ये काय भेटते बघायला. तर टाटा बाय बाय. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला. बाय बाय.